गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. आपण गणपती बाप्पासाठी खूप छान वेगळी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. त्यासाठी आपण खाऊच्या पानांचं म्हणजे विड्याचं पान किंवा नागिलीचं पान असं आपण बोलतो त्याचा वापर करणार आहोत. खाऊचं पान हे खूप औषधी आहे. ज्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी सकाळी सकाळी ती पानं खाल्ली तर खूप छान फायदा होतो. त्यासाठी आपण विड्याची पानं धुवून घेतली आहेत. त्याचे देठ काढून घेणार आहोत आणि ते आपण मिक्सरला थोडंसं पाणी घालून फिरवून घेणार आहोत. जुने लोक बघा जेवण झालं की विड्याचं पान खायची, म्हणजे पचनासाठी ते खूप उपयोगी आहे. त्यानंतर ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी त्याचा सकाळी सकाळी अनुच्या पोटी चावून खायचं आहे आणि त्याच्यावर पाणी प्यायचं आहे. अशा प्रकारे आपण पाणी ओतून ते बनवणार आहोत. बारीक करून घेणार आहोत पेस्ट. सर्वप्रथम आपण सारणासाठी तूप टाकत आहोत आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. त्यामध्ये आपण काजू, बदाम आणि टुटी फुटी घेतली आहे, मनुके घेतले आहेत. तुम्हाला अजून दुसरं काय ॲड करायचं असलं तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे ओलं नारळाचा चव म्हणजे आपण मोदकासाठी जे सारण करतो त्याचा चव होता. तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ओलं नारळ पण घालू शकता आणि साखर किंवा गूळ त्याचा वापर करू शकता. ह्या चवामध्ये गूळ आहे त्यामुळं मी साखर टाकणार नाही, कारण आपण जे ड्रायफ्रूट्स टाकलेत ऑलरेडी ते गोड असतात. त्यामध्ये आपण सुकलेलं अंजीर ते पण टाकलं आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते टाकायचेत. त्यानंतर बडीशेप टाकणार आहे. त्याने खूप सुंदर चव लागते. असं मधलं जे आहे ते दाताखाली लागलं ना तर खूप छान चव लागते. तुमच्याकडं जर कलरफुल बडीशेप असेल तर ती पण तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. खूप सुंदर होते रेसिपी. त्यानंतर आपण हे सर्व साहित्य काढून घेतले आणि वरच्या आवरणासाठी आपण तूप टाकले, तुपामध्ये पाणी टाकले आणि नंतर आपण दूध टाकणार आहोत. जे वरचं आवरण तयार करणार आहोत. रेसिपी शेवटपर्यंत पाहायची आहे म्हणजे आपल्याला कळेल की आपण काय बनवत आहोत. पाण्याला उकळी यायला लागली की आपण त्यामध्ये दूध ओतणार आहोत. दूध नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये पण उकळून घेऊ शकता. पाण्याला छानशी उकळी आली की त्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. छान उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर आपण त्यामध्ये एक चवीसाठी टाकणार आहोत मिल्क पावडर. मिल्क पावडरने खूप छान कोटिंगला चव लागते. मिल्क पावडर टाकली की व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तांदळाचं पीठ अर्धी वाटी टाकणार आहोत आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. त्यामध्ये गाठी नाही तयार झाल्या पाहिजे. हे बघा अशा प्रकारे. जरा दूध कमी पडलं म्हणून वरनं पण आपण दूध टाकणार आहोत. दुधामुळे त्याची खूप छान चव लागते. आणि व्यवस्थित सर्व गाठी आपण मोडून घेणार आहोत. आपल्या लक्षात आलंच असेल की गणपती बाप्पासाठी काय रेसिपी बनवत आहेत. त्यानंतर आपण पिठी साखर टाकणार आहोत म्हणजे वरच्या सारणाला गोडवा येईल आणि व्यवस्थित ते सर्व हलवून घ्यायचे. त्याच्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्यात. खूप सुंदर होते रेसिपी. अशा प्रकारे करून बघा. खूप वेगळी आहे. सर्वजण करतात पण ह्यामध्ये मी थोडीशी माझी ॲड केली आहे, वेगळी पद्धत. त्यानंतर आपण जे विड्याच्या पानांची पेस्ट बनवली होती ती त्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत म्हणजे जे तांदळाचं पीठ आहे ते व्यवस्थित शिजून निघेल. थोडासा मी हिरवा रंग टाकला आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. खायचा रंग आहे जो आपण घरामध्ये वापरतो. हे बघा असं कढईला सुटेपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. बघा ते कढईला सुटायला लागलं आहे म्हणजे पूर्ण पीठ शिजलं आहे आणि पिठाला चकाकी पण आली आहे म्हणजे
तांदळाचं पीठ आहे ते आपलं व्यवस्थित शिजवून निघालं आहे. खूप छान रेसिपी होते. अशा प्रकारे करून बघा. आपण अजूनही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जे घंटीचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. बघा कढईला पूर्ण सुट्ट व्हायला लागलं आहे, म्हणजे आपलं पीठ वरचं जे आवरण आहे ते एकदम तयार आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. चव तर खूप छान लागते, दिसायलाच नाही पण चवीला पण खूप सुंदर आहे. नंतर आपण 1 मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवणार आहोत. झाकण काढून आपण पुन्हा हलवून घेणार आहोत, म्हणजे पीठ व्यवस्थित शिजणार आहे. म्हणजे आपल्याला नंतर उकडायची आवश्यकता लागणार नाही. बघू शकता आपण किती सुंदर पिठाला चकाकी आली आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. बाप्पासाठी आपण खूप छान रेसिपी तयार करत आहोत. आपण बघा हे सारण तयार केलं आहे आतमध्ये घालायसाठी आणि त्याचं बाहेरचं कोटिंग. आता साचा बघून लक्षात आलंच असेल तुमच्या की आपण कुठली रेसिपी बनवत आहोत. विड्याच्या पानाचे मोदक. विड्याचं पान हे प्रत्येक शुभकार्यासाठी वापरलं जातं. जसं की जेव्हा आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं तेव्हा पण आपण विड्याचं पान आणि सुपारी ठेवतो. गौरी गणपतीला पण विड्याच्या पानाचा खूप उपयोग होतो. ते शुभ कार्यामध्ये वापरलं जातं, हळदी कुंकाला वापरलं जातं. देवाचं जे प्रत्येक आपण पूजाविधी करतो त्यामध्ये पण विड्याच्या पानाचा वापर होतो. बघा अशा प्रकारे आपण साच्यामध्ये कढईने भरवून घ्यायचं आहे आणि मध्ये आपण सारण भरून पुन्हा वरनं त्याला थोडंसं वरचं कोटिंग लावणार आहोत. बघा किती सुंदर झाला. हा मस्तच, खूप सुंदर झाला आहे. दिसायलाच नाही तर चवीला पण खूप सुंदर आहे, कारण आपलं वरचं जे आवरण आहे ते पण गोड आहे आणि आतलं पण गोड आहे. त्यामुळं खूपच सुंदर. हा बघा दुसरा तुम्हाला करून दाखवलं आहे. बघा किती सुंदर झाले. चवीला पण खूप सुंदर आहे आणि दिसायला तर खूपच सुंदर आहे. अशा प्रकारे आपण करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करायला विसरायचं नाही. बघा आपल्याला आपण कट करून दाखवते आहे, म्हणजे त्याचं सारण कसं व्यवस्थित दिसतं आहे. बघा ते खाताना बरोबर छान लागतं. बघा किती सुंदर झालं आहे. दिसतोय की नाही सुंदर? मस्तच. विड्याच्या पानांचे मोदक करून बघा आणि मला कमेंटमध्ये कसे झाले ते रिप्लाय द्या. माझी रेसिपी आपल्याला आवडत असेल तर प्लीज आपण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाही. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.